संत संगदे सदा गुण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुका मने गर्भवासी, तुका मने गर्भवासी, सुखे घालावे आमासी. गुण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी. विठ्ठल 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 कृष्ण भगवान जय रे भाई सब की. महायोग पीठे तटे भीमरत्याम, परम पुंडरीकाय दातुम निंद्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नम, पांडुरंगा करू प्रथम नम, पांडुरंगा करू प्रथम नम, पांडुरंगा करू प्रथम नम. सुचरित चरण संताची संताची सुचरित चरण संताची. कथेचा विधान कथेचा कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका, गुरुदास तुका माझी सद्गुरु दास. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलंगांगदी ज्योति कामोदि वक्त्रं. खलानीशवादापनोदार दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. श्री हनुमन् नमस्तुभ्य याग क्षमा प्रभु. पूर्वभागे समातिष्ठ पूजनं स्वीकुरुष्व मे. शरबिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी, वासरा पीठ निलये सरस्वती नमोस्तुते. श्री गुरु चरण सरोज रज, निज मनु मुकुर सुधारि. बरनौ रघुबर बिमल जसु, जो दायकु फल चारि. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरवु कलेश विकार. आता लाव.
विठ्ठल 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 पुंडलिका श्री ज्ञानदेव हरिनाथ ज्ञानेश्वर भाई सब संतन की विठ्ठल विठ्ठल लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये राजा राम 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 सीता राम 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 ताली वाजवा सगळ्यांनी भजन करा प्रेमाने माझ्या हनुमंतरायाला भजन आवडणारे सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा 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 राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायी नावडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग कनकाई कुमार बोल्लोबा पुत्र काना प्रिय बंधू जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री संत वैराग्य तपतीर्थ तेजोनिधी समस्त वारकऱ्यांच्या हृदयावरती आदिराज्य गाजवणारे किंबहुना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला असून सर्वांच्या परिचित असलेला सर्वांच्या पाठामध्ये असलेला कोणाच्या पाठ जरी नसला तरी कानपाठ नक्कीच आहे सगळ्यांच्या परिचित असलेला जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग संहितेतील 4 चरणाचा अभंग उत्कृष्ट असा सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ गोड अशी मागणी मागतात। विठ्ठल 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 विठ्ठल। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा म्हणजे तो असा आकारण करुणावरून आलय भक्त वांछा कल्पतरू तडिद्वित आनंदित भगवान पंढरीनाथ परमात्म्याच्या असीम कृपेच्या द्वारा सकल साधू संतांच्या आशीर्वादाने श्री हरिभक्त परायण परम पूजनीय परम आदरणीय
स्वामीजींच्या म्हणजेच अर्थात आचार्य मनीषानंद पुरीजी महाराज उर्फ भाऊंच्या आशीर्वादक छायेखाली चालत असलेला, तसेच श्री हरिभक्त परायण परमपूजनीय परमादरणीय मुरलीधर बाबा यांच्या कृपा छत्राखाली, तसेच श्री हरिभक्त परायण परमपूजनीय परमादरणीय वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे पाहून आम्ही सुद्धा काही काल परमार्थाची वाटचाल केली, ते आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ पूजनीय वंदनीय आमच्या गुरुजींचे गुरुबंधू श्री हरिभक्त परायण परमपूजनीय परमादरणीय भागवत महाराज बावणे यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पवित्र अशा उपस्थितीमध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहामध्ये काल्याच्या पूर्वसंध्येच्या सेवेकरिता आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. म्हणजेच जागराच्या कीर्तनाकरता आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. या कीर्तनाला साथ करण्याकरता महाराष्ट्रातील सर्व गायक वादक गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि इथं आल्यानंतर कळलं, गावामध्ये आल्यानंतर सर्व गावातील महाराज मंडळी, काय असतं, भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लव लव. जिथे महाराज मंडळी आहेत, ज्या मातीमध्ये महाराज मंडळी तयार झालेत, ती माती साधारण नसते महाराज. ती गावातल्या माणसाला साधारण वाटते, तो भाग निराळा, पण ती माती साधारण नसते. ज्या एक हरिभक्त जन्माला येण्याकरिता कितीतरी जन्माचं पुण्य असावं लागतं, तेव्हा गावामध्ये हरिभक्त जन्माला येत असतो. आणि आपल्या गावामध्ये बरीचशी महाराज मंडळी आहेत. त्यामध्ये मृदंगावरती साथ करण्याकरता जे या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे परमस्नेही जिवलक श्री हरिभक्त परायण महाराष्ट्रभर आमच्या पैठणपर्यंत मृदंग वाजवण्याकरता येतात. ते श्री हरिभक्त परायण सुदर्शन महाराज, आपल्याच गावातील गोड व्यक्तिमत्व, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती दंडवत. त्याचप्रमाणे आपल्याच गावातील दुसरे व्यक्तिमत्व श्री हरिभक्त परायण आमचे महादेव महाराज, बरोबर ना, हो, उत्कृष्ट मृदंग वादक श्री हरिभक्त परायण परमपूजनीय परमादरणीय महादेव महाराज, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आता महादेव जर उभा असल्यावर हनुमानाला काय भीती आहे? महादेव उभा असल्यावर हनुमानाला काय भीती असते? काही भीती नसते. महादेव महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री हरिभक्त परायण परमपूजनीय आमचे माऊली महाराज, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती दंडवत. गोड गळ्याचे गायक आमचे श्री हरिभक्त परायण दगडूराम महाराज. तुमचं दगडूराम नाही राव नाव पाहिजे होतं, थोडं जरा वेगळंच पाहिजे होतं. दगडूराम महाराज, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती दंडवत. त्याचप्रमाणे श्री हरिभक्त परायण सुदाम महाराज, श्री हरिभक्त परायण आसाराम महाराज, श्री हरिभक्त परायण आमचे सखाराम. आता राम उभा असल्या हनुमानाला काही भीती नाही, ते बी सखाराम आहेत, आहे का नाही? थोडं जोरात म्हणा जा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, ह्याला घेऊ नका. सखाराम महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती दंडवत. त्याचप्रमाणे आमचे श्री हरिभक्त परायण सुदर्शन महाराज यांचं गोड असं यूट्यूब चॅनल या ठिकाणी त्याची शूटिंग चालू आहे. काय गाव? अभंग सागर, आहे का नाही? अभंग सागर या नावाने सुदर्शन महाराजांचं यूट्यूब चॅनल आहे. ते चॅनलही सगळ्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे सगळ्याला ते पाहायला मिळेल. म्हणजे आपण आहेत तोपर्यंत मी जरी गेलो म्हणजे पैठणला गेलो, तसं काही तुम्ही कीर्तनात वाईट विचार करू नका. मी जर पैठणला जरी गेलो तरी तुम्हाला कधीही ते यूट्यूबवरती चॅनल म्हणजे कीर्तन पाहायला मिळेल. त्याच्याकरता सगळ्यांनी महाराजांचंही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. विठ्ठला 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 विठ्ठला. लक्ष्मण प्राणदाता भगवान बजरंग बलीच्या या पवित्र पावन दरबारामध्ये आणि श्री संत प्रेम शिरोमणी सावता महाराजांच्या पवित्र सानिध्यामध्ये
चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाची काल्याच्या अगोदरची म्हणजे जागराची सेवा माझ्याकडे आलेली आहे। हे काल्याच्या पूर्वसंध्येच्या सेवेकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। पण ज्यांच्या संपर्कातून माझ्याकडे ही सेवा आली म्हणजे खऱ्या अर्थाने ज्यांनी मला ओटीत घेतलेले, म्हणजे ज्यांनी मला आज पदरात घेतलेले ते या कीर्तनाचे यजमान मंडळी, त्यांची पत्रिका बघू द्या बरं। पत्रिका त्यांनीच खऱ्या अर्थाने पदरात घेतले ना आपल्याला, आहे का? आम्हाला जरा पदर मोठा लागतो पण बाबामुळं काही बोलता येत नाही आम्हाला, असं आहे ते। आजच्या कीर्तनाचे यजमान श्री जनार्दन राऊत, श्री राजेभाऊ शिंदे, श्री विष्णुभाऊ घनवट, श्री तुकाराम भाऊ राऊत आणि गोपाळ भाऊ झिंबरे या सर्वांच्या यजमानाने म्हणजे 1 2 3 4 5 5 2 10 बरोबर आहे। विठाला 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 गोड असा सप्ताह आहे, अतिशय गोड। वारकरी संप्रदायाला संपूर्ण जीवन समर्पित केलेली माणसं या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे तरुण मित्र मंडळी सर्वजण उपस्थित आहेत। अतिशय गोड ज्यांची साऊंड सिस्टम आहे ते आमचे राजेश साऊंड सर्व्हिस उस्मानपूर, म्हणजे गावातलीच आहे का? वा वा वा, हो, राजेश साऊंड सर्व्हिस। अतिशय गोड त्यांची साऊंड सर्व्हिस आहे। त्यांनाही साऊंडवाल्या दादांना सुद्धा धन्यवाद देतो। आणि या अभंगावरती संकल्पित वेळेमध्ये आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठाला 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 अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि मागणीपर प्रकरणातील हा अभंग आहे। आज मागण्याचा दिवस आहे। ज्याने सेवा केली त्या प्रत्येकाला आज मागण्याचा काय आहे? अधिकार आहे। ज्याने सेवा केली त्या प्रत्येकाला आज मागण्याचा अधिकार आहे। मग या गेल्या 7 दिवसापासून कुणी भजनाची सेवा केली असेल, कुणी हरिपाठाची सेवा केली असेल, कुणी टाळ वाजवण्याची सेवा केली असेल, नुसता टाळ वाजवण्याची सेवा केली असेल, कुणी या मंडपामध्ये झाडून काढण्याची सेवा केली असेल, कुणी चटया अंतरण्याचं काम केलं असेल, कुणी कीर्तन श्रवण करण्याचं काम केलं असेल, कुणी कथा श्रवण करण्याचं काम केलं असेल, त्या प्रत्येक सेवा करणाराला आज मागण्याचा काय आहे? अधिकार आहे। प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे। ज्याने सेवा केली एवढंच नाही, एखाद्याने कीर्तनही ऐकलं नाही, एखाद्याने झाडूनही काढलं नाही, एखाद्याने टाळही वाजवलं नाही, नुसता पंक्ती जोडायला आला, नुसता जेवायला आला व पंक्तीला, तरी त्याला सुद्धा आज मागण्याचा काय आहे? अधिकार आहे। कारण पंक्तीवाल्याने पंगत जरी घातली तरी जेवणारा पाहिजे ना, है की नाही? हो, जेवणारा पाहिजे। जेवण ही सुद्धा एक सेवाच आहे महाराज। हो, प्रसाद। हो, कारण काय माहितीये का, प्रत्येकाचा हात बसलेला असतो बघा, कोणाचा टाळावर, कोणाचा विण्यावर, कोणाचा पकवाजावर, कोणाचा हात बसलेला असतो काही काहीचा। मग त्या ज्याने जी सेवा केली त्या सेवेच्या मोबदल्यात प्रत्येकाला मागण्याचा काय आज? अधिकार। प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे। पण मागणं हे 2 पद्धतीमध्ये घडत असतं। मागणं हे 2 पद्धतीमध्ये घडत असतं। मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो बघा, एखादा मालक आहे, माझ्याकडे पहा, मग काही नाही, ते बाहेर गेले असेल, काही काम असेल, मी नेहमी उदाहरण सांगत असतो। प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे। मागणं 2 पद्धतीने घडत असतं। पहिली मागणी सेवेतून आणि दुसरी मागणी आहे संबंधातून। 2 पद्धतीने मागणी घडत असते। मी नेहमी याला उदाहरण सांगत असतो की एखादा मालक आहे, त्या मालकाच्या घरी एखाद्या नौकराने महिनाभर काम केलं आणि महिनाभर काम केल्यानंतर तो नौकर मालकाकडे जातो आणि म्हणतो, मालक माझा महिना संपला, माझी 1 महिन्याची 15,000 रुपये पगार द्या। आणि ज्या वेळेस तो नौकर त्या मालकाला मागण्या करता जातो ना पगार, त्याच वेळेस त्या मालकाची मुलगी येते आणि ती म्हणते, पप्पा मला सुद्धा माझ्या कॉलेजची फीस भरायची आहे, मला सुद्धा 15,000 रुपये द्या।
मुलगी सुद्धा मागते आणि नौकर सुद्धा मागतो. पण मुलीच्या मागण्यामध्ये आणि नौकराच्या मागण्यामध्ये फरक आहे. नौकर का मागतो? एक महिनाभर सेवा केली त्याच्या मोबदल्यात नौकर मागतो. आणि मुलीने सेवा केली नाही पण मुलीचा आणि बापाचा संबंध आहे म्हणून मुलगी मागते. विठाला विठाला मग जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागण्याकरता प्रवृत्त झाले. मग मागत असताना त्याच्या अगोदर दोन कॅटेगरी आहेत. ज्यालाच्याकडे मागायचं त्याची सुद्धा देण्याची योग्यता लागते आणि जो मागणार आहे त्याची सुद्धा मागण्याची योग्यता लागते. मग जगद्गुरु तुकोबाराय कोणाकडे मागतायत? देवाकडे मागतायत. हो, देवाकडे देण्याचा अधिकार आहे का आणि तुकोबारायांकडे मागण्याचा अधिकार आहे का? या दोन गोष्टी आपल्याला 2 मिनिटात पाहायचं मग पुढे जायचं. तुकोबारायांच्या बाबतीमध्ये तर आपण बोलणारच आहोत. पण ज्या देवाकडे मागतायत त्या देवाकडे देण्याचा अधिकार आहे का? कारण आपण ज्याच्याकडे मागतोय तो पहिली गोष्ट श्रीमंत असला पाहिजे. कसा असला पाहिजे? श्रीमंत असला पाहिजे. नाहीतर त्याला स्वतःला घालायला कपडे नाही आणि एखादा उघडा त्याच्याकडे गेला आणि मला कपडे मागायला लागले. म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे ती कीर्तनात वापरायची नसते बरं का. ज्याच्याकडे काहीच नाही तो लोकाला देऊ शकेल का? देऊ शकत नाही. म्हणजे ज्या देवाकडे तुकोबाराय मागताय त्या देणाऱ्याकडे 3 गोष्टी प्रामुख्याने असल्या पाहिजेत. पहिली गोष्ट तो श्रीमंत असला पाहिजे. कसा असला पाहिजे? श्रीमंत असला पाहिजे. दुसरी गोष्ट तो उदार असला पाहिजे. उदार नाही बरं, उदार उदार उदार. कसा असला पाहिजे? उदार असला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट तो स्वातंत्र्य असला पाहिजे. कसा असला पाहिजे? स्वातंत्र्य असला पाहिजे. नाही तर काही काही माणसं अतिशय श्रीमंत असतात, उदारही असतात, पण बायकोला विचारल्याशिवाय सप्त्याची पट्टी देत नाही. कारण स्वातंत्र्य नाही, काय नाही. आता तुमचं झालेलं आहे का नाही मला माहिती नाही पण विचारतो मी. नाही नाही होईन होईन होईन. सप्त्यात कीर्तनात येऊन बसले म्हणल्यावर होईन. विठाला विठाला विठाला. पहिली गोष्ट ज्यालाच्याकडे मागायचंय तो श्रीमंत असला पाहिजे. मग ज्या देवाकडे तुकोबाराय मागतायत तो देव श्रीमंत आहे का हो? तो देव श्रीमंत आहे? अहो किती श्रीमंत आहे. सगळं जग ज्या लक्ष्मीच्या पाठीमागं पळतं ना ती लक्ष्मी आमच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणाची दासी आहे. पाय लक्ष्मीच्या हाती टाळ वाजवा टाळ. पाय लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मीच्या हाती दिशिया लक्ष्मीचे हाती दिसी यावे का कुलती. हो जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या चरणाची दासी कोण आहे माहितीये का? सगळं जग ज्या लक्ष्मीच्या पाठीमागं पळतं, सगळं जग ज्या पैशाच्या पाठीमागं पळतं ती लक्ष्मी आमच्या भगवान परमात्म्याच्या चरणाची दासी आहे महाराज. सेवा करण्याकरता देवाची एवढा श्रीमंत आहे का? यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेत मनोनितो
भगवंतू तो परमात्मा एवढा ओ श्रीमंत आहे आणि उदार आहे का हो? तर उदार आहे, पण कसा उदार आहे? देशी तेव्हा घेशी घेसी. देशी म्हणजे देशी नाही बरं. हो देशी म्हणजे देशी नाही, देशी म्हणजे देशी असं आहे ते. विठाला विठाला नाही तर कधी कधी काय होतं माहितीये का, म्हणजे कीर्तनकाराच्या बोलण्याचा अपभ्रंश करतात लोक, बरोबर ना. कीर्तनकाराच्या बोलण्याचा अपभ्रंश करतात. मी गावात आल्याबरोबर एक जण तरुण भेटला, इथं आहे का नाही काय माहिती बुवा, आहेत ना. एक गावात आल्याबरोबर तरुण भेटला, मलाच विचारतोय महाराज कुठे आहेत? मी म्हणलं आहेत बुवा, गेले इथून गाडीतून उतरून. म्हणले गाडी माग घ्या म्हणे, गाडी माग घ्या. मला म्हणलं घेतो बा माग. पुन्हा एवढं झाल्यावर मी त्यांना म्हणलं मीच महाराज आहे. ते म्हणले हे बघा कीर्तनात काय सांगू नका बाबा. विठाला विठाला पण काही टेन्शन घेऊ नका, मी मोकळा बोलणारा महाराज आहे, तसं काही एवढं टेन्शन घेणारा माणूस नाही मी. काय सांगत होतो मी? काय माहिती म्हणा, मला काय सांगायचं सांग 2 तास. तिसी यावे का कुळती तो परमात्मा, त्या परमात्म्याच्या चरणाची दासी आहे लक्ष्मी. दुसरी गोष्ट ऐसा अससी उदार देशी तेव्हा घेसी. हो जो भक्ती घेतो आणि वाटेल ते देतो, भक्ती घेतो आणि वाटेल ते देतो असा उदार आहे. आणि स्वातंत्र्य आहे का, तर स्वातंत्र्य आहेच आहे महाराज. तो एवढा स्वातंत्र्य आहे की त्याच्या जवळ मायेचं सुद्धा काही चालत नाही. किंबहुना माया ज्याच्या हाताखालची कठपुतली आहे असा तो स्वातंत्र्य आहे. सगळं जग ज्याच्या नियंत्रणाखाली चालतं, सगळं जग ज्याच्या नियंत्रणाखाली चालतं. किंबहुना झाडाचं पान जरी हालायचं असेल, वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता, वृक्षाचे हे पान हाले ज्याची सत्ता, वृक्षाचे हे पान हाले ज्याची सत्ता, वृक्षाचे हे पान हाले ज्याची सत्ता, वृक्षाचे वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता.
सत्ता, सूर्य सुद्धा त्याच्या सत्तेने चालतो. हे सगळं जग त्याच्या सत्तेने चालतं म्हणून तो स्वातंत्र्य आहे. कसा आहे तो? स्वातंत्र्य आहे. त्याच्याकडे उदारताही आहे आणि त्याच्याकडे ऐश्वर्य सुद्धा आहे. अशा परमात्म्याकडे जगद्गुरु तुकोबाराय मागण्याकरता प्रवृत्त झाले. पण मागण्याकरता ही दोन परिस्थिती मागणी घडत असते. मी सुरुवातीला बोलून गेलो. पहिली मागणी आहे सेवेतून आणि दुसरी मागणी आहे संबंधातून. मग त्याच्याकडे मागण्याकरता आपल्याला जायचंय तर मग आपल्या जीवनामध्ये त्याची सेवा काय घडली हे की नाही? मागण्याकरता जायचंय खरंय, पण आपल्या जीवनामध्ये त्याची सेवा काय घडली? तुकोबारायला विचारू आपण. तुकोबाराय, तुम्ही मागण्याकरता प्रवृत्त झाले ना देवाकडं, मग तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सेवा काय केली? तुकोबारायच्या जीवनामध्ये काय सेवा केली तुकोबारायांनी? तर तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मीच सेवा केली असं नाही, तर आमच्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या विश्वंभर बाबापासून परमात्म्याची सेवा करण्याची संधी आमच्या जीवनामध्ये पिढ्यानपिढ्यापासून आमच्याकडे आलेली आहे. हा परमार्थ आमच्याकडे आज आलेला नाही, तर पिढ्यानपिढ्या आमच्याकडे परमात्म्याची सेवा आलेली आहे. त्या परमात्म्याच्या सेवेच्या व्यतिरिक्त आम्ही आमच्या जीवनामध्ये दुसरं काही महत्वाचं मानलं नाही. काही महत्वाचं मानलं नाही. आमच्या संसाराची सुद्धा संसाराच्या नावे घालवणे शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला. व आमचा धर्म कसा वाढेल, आमचा परमार्थ कसा वाढेल आणि आम्हाला परमात्म्याची सेवा कशी घडेल याच्या बाबतीमध्ये फक्त आम्ही विचार केला. आमच्या संसाराचा सुद्धा आम्ही विचार केला नाही. आणि ही परमात्म्याची सेवा आमच्या वाडवडिलापासून परंपरेनं आमच्याकडे आलेली. वडिलाची रीत जाणत वडिलाची रीत जाणत चरण
विराची गा देवा तुझी चरण देवा पांडुरंगा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा माझ्या वडिलाची विराशी गा देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा किंवा तुझी चरण सेवा साधावया. हो या हे प्रमाण इथं अपेक्षित आहे. तुमच्याही प्रमाणाचा पुढे थोडा विचार करू आपण. तसं काही टेन्शन घेऊ नका. म्हणजे पक्क्या कुंभाराच्या भट्टीत भाजलेलं मडकं आहे. विठाला विठाला माझ्या वडिलाची विराशी गा देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा किंवा तुझी चरण सेवा साधावया. तुकोबाराय म्हणतात माझ्या वाडवडिलापासून ही परंपरा, हो पांडुरंग परमात्म्याची सेवा करण्याची परंपरा ही माझ्या वाडवडिलापासून आलेली, म्हणजे विश्वंभर बाबा पासून 8 पिढ्यापासूनचा परमार्थ आहे आमचा. म्हणून किती सेवा केली काय सांगावं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवते. रात्रंदिवस आम्ही त्या परमात्म्याचं चिंतन करतो. नवे नवे आम्हाला दुसरा धंदाच नाही. रात्रंदिवस हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्रंदिवस त्या परमात्म्याचं आम्ही चिंतन करतो. आम्ही त्या परमात्म्याला अजिबात विसरत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये रात्रीही भजन करतो, दिवसाही भजन करतो, जागृतीमध्ये सुद्धा भजन करतो आणि झोपेमध्ये पांडुरंग ध्यानी